असं म्हणतात, माणूस हा निसर्गाचे लेकरू आहे. या निसर्गाने मोठ्या मायेने माणसाला सहस्त्रकरांनी खूप काही भरभरून दिले आहे. निसर्ग मोठा दिलदार आहे. आपल्याजवळ असलेले सर्व काही माणसांसाठी उधळून देतो. निसर्ग हा माणसाचा गुरु आहे. आपले पूर्वज सतत निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने त्यांनी आपल्याला निसर्गाला खूप महत्त्व दिले आहे. संत तुकाराम महाराजांना वृक्षवल्ली हे तर आपले सगळे सोयरे वाटते. निसर्गाची कितीतरी कोडी अजून माणसाला उलगडली नाही आणि उलगडणारही नाही. निसर्गाच्या किमयेला सलाम करून दाद दिली पाहिजे. निसर्गाचे आपण ऋणी राहिले पाहिजे. सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते चंद्राच्या चांदण्यांपर्यंत, मोकळ्या माडरानातून, बागांमधून, जंगल आणि पर्वतांपर्यंत, नदीच्या मधुर संगीतापासून समुद्रात उसळणाऱ्या लाटांपर्यंत, झाडावर बसलेल्या पक्ष्याचा किलबिलाट, आपल्या आजूबाजूला जे जे काही आहे, नैसर्गिक संसाधने उपलब्ध आहेत. आपण हे सर्व अनुभवले पाहिजे आणि त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याला त्याचे महत्त्व कळत नाही आणि जोपर्यंत आपण त्याच्या सौंदर्याचे कौतुक करत नाही, तोपर्यंत आपल्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची होऊ शकत नाही. एखादा चित्रकार, कवी, लेखक, कलावंतांच्या भावना त्या शांत वातावरणात निसर्गाच्या कुशीत आल्यावरच जागृत होतात. तेव्हाच तो कागदावर उतरवतो. त्याशिवाय जीवनात रंग येत नाही. यांत्रिक जीवनात जगताना माणसाला कंटाळा आला की निसर्गाच्या कुशीत जाऊन शांततेचा श्वास घ्यावासा वाटतो. आजच्या युगात माणूस नैसर्गिक वस्तूकडे अधिक आकर्षित होत आहे आणि वस्तू खरेदी करतानाही तो नैसर्गिक वस्तू किंवा नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या वस्तूंना महत्त्व देत आहे. जेव्हा आपण नैसर्गिक उत्पादनांना इतकं महत्त्व देतो, तेव्हा निसर्गाला का नाही?